बरं सरपंच डेपुटी घंट्याला एक सोयरीक आणली आहे जरा नात्यातलीच आहे पण पोरगी लय भारी आहे पोरगी एकदम एक नंबर म्हणजे नुसताची चवळीची शेंगे जोंधळ्याचं कणीसच एवढं गुणगान गाताय एवढी भारी पोरगी आमच्या घंट्यात नाही नाही आहे आता तिचा थोडा प्रॉब्लेम कसा आहे पोरगी एकदम दिसायला सुंदर आहे बरं का पण थोडी बोळी आहे थोडी बोळी म्हणजे थोडी बोळी कशी वाळका पोरगी आता भोळी आहे थोडीशी नाहीतरी पाणी म्हणते पाण्याला दूध म्हणते एवढी जाऊ दे गंठन तरी कुठं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तुम्ही त्याच्या भोळ्या पांघरून नका जाऊ लय हुशार येतो पण जरा त्याला समजून घेण्याची पाहिजे त्याला गरीब आहे पोरगी भोळी म्हणजे उलट त्याच्यापाशी राहीन कुठं जाणार नाही हा त्याच्या संसार होईल लग्न करून देते का हा थोडंफार आता कसं आहे बरं का तिकडची परिस्थिती थोडी नादाने थोडेफार पैसे द्या आणि लग्न आपल्यालाच करून आणावं लागेल काही काही कमी नाही देऊन टाका घंट्याचा भाजा एकदा दोनाचे 4 हात होते आणि एकाचं सोयीला लागेल बरं एक काम करतो जर ते नसली गरीब परिस्थिती असली ना त्यांची तर मी सगळं करून आणतो फक्त पोरीच्या बापाला पोरीला तयार करा नाही ते माझ्याकडे लागले त्यांना तयारच केलंय मी नवरदेवाचे कपडे ते जेवणा खावण्याचा खर्च सगळं आपल्यालाच करावं लागेल गाड्या करतो का आणि मग म्हणजे ठरूनच आले का पक्का म्हणजे पक्का तोडगाच करून आलोय फोटो दाखल लागते ना पोरीला ते सगळं माझ्याकडे लागलंय मी त्यांना ते माझ्या पुढे नाहीत फक्त तुम्हाला सांगितलं तसं करून आहे ती मेवणीची पोरगी आहे आपल्या आहे थोडी बोळी मेवणीची आहे डेपुटी म्हणूनच ते त्यांचं सोयी लागेल गंठनचं सोयी लागेल बोलताय ना मी वाईटगलो आता सोयरी का बघू तुम्ही आता मध्ये भाग ही काय नाही 100% दुसरं कोणी असं तर मी नसते मी संपर्क कॉन्टॅक्ट भरपूर आहेत आणि एकदा ठरवलं म्हणजे शेवटला आपल्यालाच न्यावं लागणार आहे गंठ्या आपण केलं गावात असताना गंठ्या तसं राहणं म्हणजे आपल्यासाठी मग आपण एवढे काय कामाचे शर्मा ऐका ना तुमची एवढी ओळख पाळक आहे मला बघा राखत सैरी अरे तुला जर पोरगीचा बाप म्हणशील याला पोरगी देऊस तर तिकडे आडात ढकलून दिलेली बरी नाही का काम नाही धंदा नाही काय नाही नुसता वतनदार म्हणून येणं असं नाही वाटत लय बोलू राहिले मग काहीतरी काम धंदा बघ मग बघू पोरीचं तोपर्यंत होईन 40 वय तू मग थोड्यासाठी करतोच कशाला बरं जातो घंट्याच होऊ द्या काय आता एक जण येतं मी काय ते संस्था खोलीत काय सरपंच कशाला अपमान करा त्याचा गावात कोणाला त्यांना पुरी भेटणार म्हणून तुमच्या पैसे आली आपण काम नाही धंदा नाही काहीतरी करावं ना मग असं तोंड घेऊन यायचं का आहे का आता नाही ते ताई लागून सोयील बरं ते जाऊ दे बाकी त्याचं कमल्याचं घंट्याच तेवढं सोयील लावा झालं 100% ते घंट्याला तुम्ही हा म्हणले म्हणजे सुपारीच फुटली मग मी जाऊ का हा बिंदास सुपारीच फुटली म्हणून समजा घंट्या इकडे असं म्हणजे लगीन असं वाजवायचं ना सरपंच आईला आदलेच खुश होईल का गडी आता बघा ना सांगू असतो नवरदेव आपल्याला परवा दिवशी बाशिंग घेऊन जायचंय फक्त लग्न ठरलंय झालं तुमचं आता बघा सरपंच अरे माझं नाही करीत तुझं लग्न तुझं हा आता काय परवा दिवशी आहे ना आता फिक्स करून राहिले तर कपडे काय घ्यायचे ते उद्याच्याला जाऊ त्या नवरीचे पैसे मी पाठवून देतो आपले कपडे नगर मध्ये घेऊ हा तुला जे काय घ्यायचे ते घे परत तिथं याच्या पैसे नको काय लग्नाच्या राड्यात मला हे पाहिजे ते पाहिजे किती ड्रेस घ्यायचे 2च घेऊ कोट शिवा चांगला घोडा बिडा बघा ते आम्ही बघतो घोड्याचं नका नादी लावा ते घोड्याला वर चढ आणि करा घोडा नको खुश का मी काय म्हणतोय तेवढं हे करा आम्ही सगळे तयार करून येतो मी थोड्या वेळी फोन लावतो सगळ्या घेऊ अरे तुला मी सगळं घेऊ तू काय येडे नको करू लिंबू लावलेलं पण पोरगी कशी ऐक सर डेपुटी काय अरे पोरगी म्हणजे कवडी शेंग नुसतं हुरड्याचं कणीस आहे हा तू विचारच करू नको पुढचा घोड्यावर आम्हाला दोघांना बसवा हा दोघं बसू गोड्यावर चालते मी काय म्हणतोय सर तुम्ही सांगा फोन करून तुम्ही फोन करून लगेच मी याला घेऊन जातो आज जमलं बाला बाला नुसता नाक म्हणजे गेलं अरे नका बाद झाला गुणगान पोरीचं आम्हाला पोरगी द्या फक्त ते गुणगान राहू द्या बाकी चला सगळं ते करून काय जायचं सरपंच ते ठरून घेऊन निघायचं ना आता काय लवकर रे आवरून लगेच म्हणजे थोडंफार आवरून ये ना काय करू आता आवरून सांगितलं तरी तू हे शर्ट घालणार जरा त्या दाढीला काडी वाढा जरा लग्नाच्या दिवशी दाढी बिडी नीट करा चल ना कशाला बोलता परत तुम्ही करा ना भाऊ तिकडे फोन करतो यार तू पीस घ्यायचा का टू पीस घ्यायचा का टू पीस घ्यायचा का 2 पीस नाही एकाच पीस मध्ये द्या पूर्वी हा का बघा अरे इथंच काढतो का दिवस आता उद्या 2च दिवस राहिले आपल्या मग तयारी करायला अरे बुंदी करायची का गुलाबजामुन करायचे नाही का
बुंदी असतील, बारीक गुलाबजामचे पिल्ल असतील, हा 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 काय ते राजा राणी हा का बरं बरोबर. आणि पनीरची भाजी. अहो, चला राव, कुठे बसले तुम्ही? 2 दिवस नाही नाही, आता तूच जा, तूच जा आता. मी म्हणतो तवा. बरं ते वरवावाडीला काय घ्यायचं? हा का बस आता, बस का शांत. चला. हो सुजाताबाई, काय हो गणपती? अभिनंदन करा. अभिनंदन कशाला पण? माझं लग्न ठरलंय. हा हा, परवा दिवशी लग्न आहे. खरं काय? हा अरे वा, बरं झालं गंठन भाऊजी ठरलं. हा, पोरगी बी लय भारी ना, का अशी गोरी गोरी आहे. हा होय. माझी एवढीच हाईट आहे. हा का? म्हणजे मी उभा राहिलो जेवढी होईल तेवढी. आणि ते असं मोठं नाक आहे तिचं, टॉकदार. हा का? हा, चापेकणी नाक आहे. हा होय, बरं झालं. विषय मोठे कान तिथं घातले, निथ असे 2-3. तुम्ही बघितली? नाही, मग मला यांनी सांगितलं, चोर म्हणणी. त्यांनी बघितली वय? हा, त्यांच्या नातीतली पोरगी. हा का? हा, एकदम म्हणजे 36-24-36. हा मग तिचे 36 गुण आणि माझे 24 गुण जुळतात ना. हा, हा, लय भारी पोरगी. बरं झालं बरं काय. अभिनंदन एकदा परत. परवा आहे लग्न? परवा आहे लग्न. मी येईन. हा हा, आपण जाऊ सगळे. हा, गाडीतच जायचे, मग कमी लोकात लग्न करायचे. बरं झालं बाई, एकदाच झालं तुमचं. हा किती टेन्शन होता ना तुम्हाला हा, लग्नाचं. तेच ना. आता विषयच नाही का, आता नाही का, मज्जाच मज्जा. मज्जाच मज्जा. येऊ मग. हो या. हे, या परवा मी तुम्हाला बोलवायला येईन परत. हो चालेल. गंठू हो. काय ऐकलं मी? तुझा सौदा झाला, विकलं तुला म्हणते. नाही, लग्न ठरलंय तुझं ना? हा, परवा दिवशी लग्न आहे. ते सांगतो ना मग मी तुला. काय? अरे तुझा लिटरली सौदा झाला, सौदा. ती पोरगी आहे ना तुझी, आता गायात बांधू राहिले. म्हणजे भाऊ, पोरगी भोळी म्हणते. तिने आतापर्यंत लग्नाच्या अगोदर आहे ना, रात्री भाई पहिल्या हातपाय बांधून आहे ना, तिने आतापर्यंत आहे ना 6 नवरे मारलेले. 6. हा आता तू 7वा आहे. कळलं का? हा, भैया लग्नाच्या नादात आहे ना तो जीव गमावून बसशील तू. हे मी ऐकलं स्वतः माझ्या कानांनी. हे चेअरमन, डेप्युटी, सरपंच यांनी बसून मी माग सगळी चर्चा ऐकली. पोरगी भोळी भोळी होऊन जाण गांठ्या. तुझ्या गळ्यात आधी ती लटकू राहिली पोरगी, माहिती का? हा होय. मग नाही तस नाहीये. डेपुटीने तिकडे पैसे पाठवले कपडे घ्यायला. आता आम्हाला पण कपडे घ्यायला जायचे. कपडे बिपडे घ्यायला नाही, त्या पोरीच्या घरच्यांना मॅनेज करायला. ते मस्त देते, पण पोरगीच अशी येड्यावणी करते म्हटल्यावरती येड्या गांठे. तू जरा समोर आता काय माहिती बोकादशीत आता जाशील, तू लागणार पहिली शेवटची भेट असेल का काय आपली. जरा जपून, कशाला उघड डोक्याला येड्या भरू नको. माझी तुला विनंती आहे, काय भानगडीत पडू नको बाबा. जीवत गमून बसशील भो. येऊ का? हा जा. हॅलो, आवरलं का तुमचं? घंटे कुठे? अरे घंट्याची वाट बघतोय आम्ही गावामध्ये. एक काम करा, बाया माणसं तुम्ही ना, बाया माणसाची गाडी पुढे जाऊ द्या आधी. मी कशाला पाहिजे का तुझ्या संग? त्या घंट्याला दिला हा, आलाय जा तुम्ही पुढं. अरे किती वेळ वाट बघायची? आणि ड्रेस राहणार काय तू? अरे काय अवतार घेतलाय? बरं जाऊ दे, घालीन तिथं ड्रेस. मस्त ड्रेस आहेत त्याला तिथं. मला नाही लग्न करायचं. डेपुटी याच्या बघा आता याचं मन फिरलंय पार. अरे याच्या मेवणीला काय उत्तर द्यायचं आहे चेअरमनच्या? ती बघते काय उत्तर द्यायची. अरे मेवणी तोंड जोडून घेईन माझ्या पुढं. असं करू नको बाबा. अरे पोरगी एक नंबर, नुसतं देखतेच राही ना. येड्यान करू नका. काय झालंय? काय तू कशाने रुसलाय? काय कमी पडले तुला? मला नाही काही कमी पडलं. ती पोरगी आहे ना येडी. येडी आहे? हा, कोणी सांगितलं तुला पोरगी येडी? माझ्या गुप्तहेर खात्याने माहिती काढली बरोबर. तुझ्या रटोला टाकीन त्या गुप्तीवर खातिर हाणीन मी. अरे ह्यो कोणता येड्याने आधीच करू भरती नको. झालाय. मी सगळी चौकशी केली. पोरगी लय चांगली आहे, तुझा संसार लय चांगली करीन. हा. गरीबाच्या घरची पोरगी आहे. उगा येड्याने करू नको. नाही त्या पोरीने ना आतापर्यंत लग्न झाले की पहिल्या रात्री नवऱ्याच्या हातपाय बांधून डोक्यात दगड घालून मारती. सरपंच काय म्हणतो यो? आतापर्यंत 6 नवरे मारलेत, मी 7वा नवरा आहे. अरे असं मोठं अरे बोलू तुला नको. कोणतरी चुकीची माहिती दिली. तुझं लग्न होऊन देणार गावातले लोक. येड्याने करू नको. नाही मला नाही करायचं बोलू मी. पटकन ये ना तुम्ही. यांनी दलाली केली, 1.5 लाख रुपये घेतले पोरीस बापा. अरे मी तुझ्या लग्नात 1.5 लाख खर्च करणार आहे का? तुझ्या कोण दलाली अरे गेली? चेअरमनला काही पडलंय का? तू दलाली खायला? चेअरमन दुसऱ्या लग्नात खाईन. तुला कोणी सांगितलंय सगळं? कमलेशनी. काय म्हणला कमलेश? ती पोरगी येडी आहे. अच्छा, आणि ती आतापर्यंत 6 नवरे मारले, हातपाय बांधून डोक्यात कुठे दगड. भेटन आता? नाही माहिती. असं ना? चल, बरं ते बघू, चल, तू चल, बस, बस, गाडी बस, थांबल्याचा बस, बेत बस, नंतर बस, बघू. बस. इकडे चल. या खाली बस इकडे पुढं चल. इकडे इकडे. घाला. डेपुटी धरा त्याला लवकर. एक काम करा तुम्ही आता, इकडे या तुम्ही डेपुटी, इकडे. आता काय करायचो? आता आहे ना, आता कमलेला कॉल करा. हा, अरे पण ही काय पिटेल? ते पाहुणे स्वयंपाक करून ठेवलाय. मी येऊन येईल आणि त्यांना साडूला काय उत्तर देऊ आता? दलिंदर इकडे. इकडे 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 इकडे.
चला ना कुठे आहे ती काय गाडी? सांगितलं तू? वारड्याची गाडी आपली पटकन मला कपडे इस्त्री टाकलाय ते घ्यायला तू चाललोय. आव्हान नको तू काय म्हणला घंट्याला काय? काय काय आता सांगितलं एक काम करायचं नाचायचं लागणार. बंद कर नाटक नाटकं. त्याला सांगितलं तू पोरगी येडी आहे त्या पाहुण्याने स्वयंपाक करून ठेवलाय आणि सगळा तिथं घाट घातलाय तिने मंडप वगैरे त्या पाहुण्याचे पैसे नाही व्हायला पाहिजे. चल आता घंट्या नाही पण तो लग्न लावून देणार बस, बस, बस. याच्या तांगड्या धरा. पालथा घाला असं पालथा. चल हा, बसा बसा. पाहुणे पण तुम्हाला गाडी विकायची का मग? काय नवीच गाडी आहे, मागच्या वर्षी घेतलेली गाडी. हा. त्यांना थोडं काय पैशाची अडचण होती त्याच्यामुळे विकायची बा. आणि फुल इन्शुरन्स आहे तिचा, फुल पेड गाडी आहे, त्याच्यावर लोन नाही काय नाही, एकदम कोरीखट गाडी आहे. कधीची गाडी म्हणली 2022 ची गाडी. 2022 टायर बटन आहेत मी बघितले दात टोकून आणि फर्स्ट ओनर आहे. डेपुटी अशा गाड्या सोडायच्या नसत्यात. बघून घ्या. थांब ना, सौदा तो होऊ दे. तुला तर कशाची घायची? अरे गपणार राव. वाजू नको गाडी घेतली नाही आपण अजून सौदा चाललाय येड्यावरून करू नको बाहेर आहे तू बरं काय द्यायची सांगा ना. गाडी 9 पर्यंत देऊ आम्ही. हे असं मग नवीन मला नवीन येत नाही 9 मध्ये पाहुणे द्यायची किंमत बोला. काय होतं उगाच काय तुम्हीच बोला ना सर. मग तुम्हीच बोला. ठिकाण लावू नका. सौदा झाला पाहिजे. वाढता करून घ्या व्यवहार. शोरूमच्या बाहेर गाडी आली आणि दुसऱ्या दिवशी जरी विकली तर 1 लाख रुपये कमी होते त्यामुळे तुम्ही ना व्यवस्थित किंमत डेपुटी सांगा. चल जाऊ दे. त्यांनी 9 लाख कोट केले तुमच्या सांगा. चला जाऊ द्या. हा, तुमचं नका सांगा. गुळणी धरू. हा एकच बोलू का हा 6.5 देईन मी. बोला, तुम्हीच बोला सांगतो आता काय. नवी साडे- गाडी नाही नाही मला परत काही बोलायचं नाही. एकदम कोरीखट गाडी. याच्यात आहे ना तुम्हाला टायर ना बदलायची गरज आहे ना, आरशे बदलायची गरज, काहीच बदलायची गरज नाही. फक्त पेट्रोल टाकायची गाडी चालवायची. ते हाय सगळं झालं पण मला परवडली पाहिजे ना. होय घंटा तुला आवडली गाडी? काय सांगायचं मग डेपुटीला? 9:30 घेऊन टाक. गा बस तोंडात टाकीन 9.5 ते 9 म्हणतो मला का तू 9.5 म्हणतोय आकली तर बात आहे का तुला? अरे सौदा हीच खरी तू का काय तू शांत बस ना गप नाही काय उतर बरं बाहेर. तुम्ही त्याला काय विचारता ए बाबा गप. काय तरी आपलं जाऊ द्या. चला वरत करून घ्या राव व्यवहार. 6.5 म्हणलोय मला याच्यावर नाही परवडणार गाडी. बघा तुम्हाला काय करायचं. काय करायचं पाहुणे? तुम्ही सांगा एखादा शब्द, तुम्ही टाका आता. बरं एक काम करा आता. चला तुम्ही दोघे बी माझ्या शब्दाला मान द्या. 7 लाखात गाडी डन करा आणि 1 लाख रुपये हे देऊन टाका ऍडव्हान्स. सरपंच बरोबर 6.5 लाख जाऊ द्या. गाडीची 50,000 रुपये वाढले. त्या पोराला आवडली राव. त्याला परिक्याची आहे राव. आवडलेली अकराला. त्याला सगळं आवडेल. त्याला काय आवडायला लेकराला. गाडी घेतल्यावर काय करशील? पैसे मला द्यायचे तर बाहेर चल. काय करायचं माहितीये का? हम्म. ते आपला बाबू आहे ना वेल्डिंग वाला हा त्याचकडे जायचं. इथं मधलं कापून घ्यायचं. हम्म. असं बाहेर मुडका काढून बघता येईल आणि मागची डिक्की बी थोडी कापायची म्हणजे मला वाढे बिडे आणायला कडबा कुटतील सोपं होईल सगळं. ट्रॅक्टरच घेऊन हे काय घेतो ट्रॅक्टर म्हणजे ओपन राहील सगळं. तुला गाड्या ह्या कापीत असतील का? त्याला वेगळी गाडी येते ती सनरूपची. सनरूप असतं त्याला. बटन दाबलं बरं तू आता हे पांचटपणा बंद कर आणि पालिशपणा बंद कर. काय म्हणते सरपंच? हा काय? सरपंच म्हणतील त्याला टाकून करून टाकू. देऊन टाका ऍडव्हान्स. तुम्हाला काय करायचं? मी आहे ना मध्ये. कागदपत्र वगैरे कधी येते? एकदम क्लिअर आहे. गाडीमध्येच कागदपत्र. काय 2022 ची गाडी ठीक आहे आहे. सरपंच ही सारखीच द्यावं लागेल. 1 लाख रुपये देऊन टाका. 1 लाख रुपये ठीक आहे. मी काय करतो घरून पैसे घेऊन येतो. कशाला घरून मी देतो ना ऍडव्हान्स. नको तसं नको. घरी लक्ष्मी यायची आपलं पैसे गेले बरे म्हणतात. ते आलो लगेच. जाऊ नका लगेच आलो मी 2 मिनिट. ठीक आहे, चालतं ओके. गाडी घेतल्यावर काय भांडारदार का? नाही गाडी पूजायला न्यायची. केडगावला नाही का शंकर महाराजांचं मठ तिथं न्यायची पूजायला. शिवाजी नगर भूषण नगर. हा अच्छा त्या अशोक दादांच्या हस्ते करतो काय पूजा? त्यांच्याच हातून पूजा करायची. अरे वा चला जयशंकर. गाव सुजाता वहिनी कुठं? अरे नगरला चालले पण गाडीच नाही. नेमकं माझ्याकडे गाडी असली असती ना मी तुम्हाला सोडला असतं. 4 व्हीलर घेऊन येणार डायरेक्ट तुम्हाला सोडला असतं. अरे काय भानगडलंय 4 व्हीलरच्या गप्पा चालल्यात. हो चेअरमन आता वहिनी चाललेत नगरला. आता नेमकं गाडी भेटना. आता 4 व्हीलर असले असते त्यांना सोडलं नसतं का? ते बी खरंय बरं का. आता माझ्याकडे बी आहे 4 व्हीलर बरं का. पण सतत काही कामानिमित्त गाडी बाहेर गेलेली असती. मला एक गाडी घ्यावाच लागणार आहे. आता सुजाता वहिनी एवढ्या वेळेस जातो मी कशाने बी. दुसऱ्या वेळेस मग आता मीच गाडी घेतो. येऊ का मग? हा बघत होतो बरं भेटली गाडी. हा. काय बरं पाहुणे या पाहुण्यानी सौदा केला तुम्हाला मंजूर आहे का? त्यांचेच म्हणणार दिलं ना आपण. हा उगा कसं होतं तुमची गाडी सौदा त्यांनी केलाय आणि परत ते सौद्यात नको व्हायला गोड. त्यांचे ते जसं म्हणतील तसं हा मग काय टेन्शन. सरपंच काय कसला सौदा चाललाय हो? अहो काय नाही. हे गाडी आहे पाहुण्यांची म्हणजे गाडी यांची हे आपले पाहुणे आहेत. आणि हे म्हणले बघा गाडी विकायची. मग तेवढे डेपुटी आले. मग डेपुटी संघ झाला व्यवहार झाला. हा म्हणजे ठरलंय फक्त. ठरलंय फक्त. हा. ही गाडी आहे का? हा ही गाडी आहे. हे 2022 ची गाडी आहे. बाजूला आहे.
गाडी तर लय भारी राव. ऑटोमॅटिक आहे ऑटोमॅटिक. हा का? बटन टायर हा. आहे, फर्स्ट ओनर, फर्स्ट ओनर, बटन टायर. सेंट्रल लॉक, वा 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 वा. पॉवर विंडो. सरपंच हा डेपोटीचं राहू द्या. सर दिलाय का? नाही सर, नाही दिला. गाडी मला घ्यायची. नाही नाही गाडी घ्यायची, पैसे लागत तू घासल्यात जाऊ नको. तू थांब. पैसे? अरे पैसे संगत घेऊन आलोय मी. हे बघ पैसे. हा बघ. गाडी तर मीच घेणार सरपंच. कागद करून लावले. अरे कांद्याच्या पट्ट्या आहेत, कांद्याच्या पट्ट्या. गाडी मीच घेऊन जाणार. सांगा चेअरमन, शब्दाला किंमत असते. ह्या माणसाने डेप्युटीला शब्द दिलाय का 7 लाख रुपये आम्ही गाडी देऊ, 1 लाख रुपये मी शब्द दिलाय का तुम्ही यांना ऍडव्हान्स द्या म्हणून. अजून तुम्हाला इसर मिळायला आहे का? नाही मिळाल. 7 लाख झाले ना, 7.25 लाख रुपये देतो. 7,25,000. सरपंचाने सांगितले ते फायनल आमच्यासाठी. 25,000 तुम्हाला जास्त देतोय. नाही सरपंच मला जास्त देतो ना, आम्हाला काय अडचण. हे बघा पाहुणे, तुम्हाला डेप्युटीने अजून इसर दिलाय का? नाही दिला. नाही दिला ना. ते 7 लाखाला म्हणले, मी 7.25 लाख रुपये देतो. गाडी मला देऊन टाका. हो चोरमन, अजिबात काही नाही. गाडीवर मला मी टाकले आधी. गाडी गांठ्या तू घासल्यात जाळू नको. तू शांत बस जरा. सावधा. तुझ्या मालकाने इथं इसर नाही दिला. पैसे द्यावं लागत. रुमाल टाकून ठेवलाय. रुमाल टाक तिकडं. पैसे द्यावं लागत जरा. हा बोला. चेअरमन तुम्ही माझं ऐका. सरपंच थांबा. आपले 25,000 जास्त भेटा त्यांना. त्यांनी कुठे आपल्याला इसार दिलाय अजून. बरोबर बोलत ते 25,000 कमवायला आपल्या सारख्या शेतकऱ्याला भरपूर दिवस लागत आहे. वर्ष लागत आहे. पाऊस नाही, पाणी नाही. पाहुणे माझं ऐका. अहो शब्दाची पण किंमत असते का नाही काही. आहे ना, पण ते 25,000 जास्त देऊ राहिले आणि त्यांना म्हणावं ते आम्हाला. सरपंच शब्दाची किंमत आहे, पण इसर अजून आलाय का त्यांना? व्यवहारात इसर महत्वाचा असतो. डेपुटी गेले घरी, झोपले, जेवले, झोपले. यांनी कवर वाट बघायची. आणि हे ठेवलं इथं आणून राखण गाडीला. पैसे द्यावं लागत त्याला. गाडी तुम्हाला मी ज्यादा पैसे देऊन 1 लाख रुपये लगेच ऍडव्हान्स देतो. हे बघा सरपंच, 1 लाखाची गड्डी आहे. आता काय पैसे. इच्छा, देणाऱ्याची इच्छा. आता आपण तरी काय बोलावं. आजच कांद्याच्या पट्ट्या आल्यात. 1 लाख रुपये. हे 1 लाख रुपये घ्यायचे. डन झाले सरपंच तुमच्या देखत. गाडी मी घेतली. गाडी आता काय घेतली. बोलावं. चला आता चहा चला. हा. डेपुटीला काय सांगायचं ते बघू आपण आता. चला पाहुणे. आयला आता हे माल सांगलं धर्म संकट आला बा. नाही आम्ही इसर दिलाय पहिले. आता काय चला, काय चहा कॉफी काय सांगायचंय? आता काही सांगता ना तुम्ही. आता गाडीच घेतली म्हणजे. अरे काय गाडी घेतली चेअरमन आपल्याला. तुम्ही हा लस्सी. काय तुला काय काय लस्सी बिस्सी काय काय जाऊन काय आत जा. कॉफी येऊ द्या 4-5. अरे कुठे गेली गाडीन ते? अरे इकडे चहा प्यायला गेले होय. हा बर. मग काय आता काय म्हणता? काय चहा, आईला कॉफी, काय? चांगल्या टायमाला चेअरमन बी आले. ते आणले 1 लाख रुपये. 1 लाख रुपये आणले त्याचे देऊन टाका. सर नको नको डेपुटी थांबा जरा 2 मिनिट. तुम्ही गेल्यावर लय मोठा राडा झालाय. काय झालं? शांत राहा आता. काय झाले? अहो या चेअरमनने डाव आणला. डाव आणला गाडी म्हणजे? आम्ही घेतली. तुम्ही अहो, गावाला गेले, घरी जाऊन झोपले तुम्ही. तुम्हाला म्हणत होतो मी इसर देऊ का. ते म्हणले नाही माझी लक्ष्मी आहे, मीच इसर देणार. तुम्ही गेले घरी चेअरमन मध्ये टापकले. या दोघांना जे बोलणं झालं नाही त्यांना इसर देऊन टाकला. मी मस्त नाही म्हणतोय, घंट्या नाही म्हणतो. पण काय राव सरपंच तुम्हाला पटत आहे? अजिबात नाही. तुम्हाला पटत की? अजिबात पटलेलं नाही मला. व्यवहार केलाय का कधी तुम्ही? चेअरमन. इसर दिल्याशिवाय व्यवहार होत नसतो. आम्ही इसर दिला. 25,000 जास्त मोजलेत. 25 झाली गाडी त्यांची. सोयरे. आणि मालक सुद्धा तयार आहे. तुम्ही बोलायचं नाही. 2 मिनिट सोयरे. 5 मिनिटं विश्वास नव्हता. मी 2 मिनिटं घरून येऊस तर तुम्ही गाडी ऐकली. आता 25,000 जास्त भेटले. आमच्या शेतकऱ्यांचं काय काम आहे? अहो शब्दाला बी काय, जबानला बी काय किंमत आहे का नाही? अहो, या दिवसात काय जबान काय राहिली आता? काय पाऊस सरपंच पडला, काय चाललंय तुमचं? काय मला हे करतात? त्यांना इसर महत्वाचं आहे. त्यांना वाटलं तुम्ही घरी थांबा 2 दिवसांनी 2 मिनिट येतात, ऐका. मी त्याच्या काय सांगतो ऐका 2 मिनिटं. डेपुटी मी तुम्हाला दुसरी गाडी बघून देतो. याच्यापेक्षा भारी सरपंच, गाडी आमचं बघून कुठं चुकलं ते सांगा. आम्ही इसर दिलाय, गाडी आम्ही घेणार. कुठं चुकलं आमचं? बरं एक काम करा. चला आता गाडीत बसून एक मस्त की चक्कर मारू. डेपुटीचं डोकं शांत होईल. शांत होईल. तो डेपुटीचं चक्कर डोकं शांत व्हायला 2 दिवस गाडी तुमच्याकडे, पण गाडी मीच घेतली. ऐका आता काय करू. जाऊ कुठेतरी हॉटेलवर जेवण करू आणि मग जाऊ. आता चहा कॅन्सल करू. चला जेवू का? चहा कॅन्सल करा. चला गाडीतच बसू. काय पटत आहे चेअरमन? दुसरी नाही तुम्हाला गाडी काय घेऊन चाललंय डेपुटी. तुमचं? असं नाही, बरोबर नाही. गाडी तर इथंच लावली होती राव. अहो मी आलो तेव्हा मी गाडी नव्हती. मी आलो तेव्हा मी गाडी नाही. तुम्ही तिकडे चहा प्यायला म्हणून मी तिकडे आलो. पाहुणे चावी कुठे आहे गाडीची? चावी ते मगाशी होते ना, त्यांच्या दिली होते ना. गाडी लावलेली होती काय? हा गेली गाडी पाहुणे तुम्ही कुठे गाडीला अशी चावी लावतात का राव? सरपंच मला गाडी घ्यायचीच नव्हती. नाही गाडी थांबा राव. तुम्ही गाडी सोडली की नाही? तुमचं काय चाललंय? गाडी घ्यायची नाही. असं दल बदलू चेअरमन. सरपंचाला गाडी घ्यायची होती. पाहुणे मी फक्त आपली चेष्टा केली. मला ते येते आमचा काय करायचं सर? ऍडव्हान्स देऊन टाका. नाही देऊन टाका तुम्ही ऍडव्हान्स. मी फक्त मजा करीत होतो ती डेपुटीची. मला फक्त डेपुटीची मजा करायची होती. मला भेटले राम मी येतो. ती गाडी देऊन टाका. चेअरमन मी फक्त चेष्टा करीत होतो. आणि ही बरी पीड आहे चेअरमन. हे करायचं ऐका काय? 1 किलो भर पेढे आणा. आणा
आणि पूजेला साहित्य घ्या आणि त्याला केळगावला माठात. गाडी कुठे आहे? सरपंचाच्या घराच्या मागे नेऊन लावली तू गाडी नेली कुणी? मी. तुला ट्रॅक्टर चालता चालता गाडी यायला लागली का? हा. आधी चेअरमन आर्डर ना म्हणून बघन त्याच फसवी करतोय ते. तुम्ही आधी शब्द दिलता यांना ते कुशल गाडी घेऊन चालले. असं असतं शेवटी देवाने बी ज्याच्या नशिबात आहे त्यालाच भेटत. चेअरमन लय मध्ये पाटा आडायला गेलता. आईला तशा वागला कडे गंठन. तुम्हाला वाटतं घंट्या भोळा आहे पण आमचा घंट्या भोळा नाही. चल एक काम करा 1 लाख रुपये ऍडव्हान्स द्या. हे काय आणले तर? आणि ही गाडी आजपासून तुमची. चालतंय धन्यवाद. 1 लाख रुपये चला चला लगेच पेढे बिढे आणा. चला मग चला.